नमस्कार, मी मीनाक्षी. आपण एक दोनदा भेटलो आहे ह्याच्या आधी. मी आज तुम्हाला मी सांगणार आहे की मी अलकाताईंकडे गेल्यावर माझ्याविषयी काय घडलं. मी जेव्हा पहिल्यांदा अलकाताईंकडे माझ्या मुलीला घेऊन गेले तेव्हा अलकाताईंनी मला एक प्रश्न विचारला होता की तुझी माझ्याकडून काय अपेक्षा आहे किंवा तुला काय हवं आहे की तुझ्या मुलीने काय करावं. मग मला थोडा वेळ उत्तर देता आलं नाही. मग मी उत्तर दिलं त्यांना की म्हटलं अलकाताई, मला काय मुलगी खूप मोठं शिकावं वगैरे अशी अपेक्षा नाही आहे. मला फक्त एकच अपेक्षा आहे की माझ्या मुलीने जनरल सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगावं आणि तिला ते म्हणजे भाजी आणायला गेली तर भाजीवाल्यांशी बोलता यावं किंवा एखाद्याने काही प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर देता यावं, किंवा तिच्या मनात काय चाललं आहे, तिला काही अडचणी आहेत तर तिने त्या बोलता याव्यात, एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. जेव्हा माणूस भाषा शिकतो तेव्हा भाषेबरोबर हळूहळू तर सगळं काही शिकतो. म्हणजे त्याला जगाचं ज्ञान येतं, त्याला व्यवहारिक ज्ञान येतं. त्यामुळे भाषा ही गरजेची आहे, ती शिकणं खूप महत्त्वाचं आहे. मग अलकाताईंनी हळूहळू तिला शिकवायला सुरुवात केली. मग पहिल्यांदा बबलिंग शिकवलं की कसं करायचं, काय करायचं. आणि त्यांनी जनरल आईंना शिकवलं. आयांनी शिकलं की मुलं आपोआपच शिकतात, कारण की आयाच्याजवळ मुलं जास्त वेळ असतात. तुम्ही शिक्षकांकडे दिलीत तर ती खूप थोडा वेळ असतात. जेव्हा आई ही 24 तास त्या मुलाबरोबर असते, त्यामुळं आईने हे शिकवणं गरजेचं आहे. तर गेल्या वेळेला सीमाने तुम्हाला भाज्यांविषयी शिकवलं, खूप छान झाला तिचा लेसन. त्याचप्रमाणे मी आता तुम्हाला रंगांविषयी कसं शिकवायचं ते सांगणार आहे. तर आता मुलांना रंग कसे शिकवायचे, तर आपण जेव्हा मुलांना सकाळी उठल्यावर दात घासणं, आंघोळ करणं हे सगळं सांगतोच, बोलायचंच आहे ते. त्यानंतर आपण त्याचं अंग पुसायचं. अंग पुसताना त्याला सांगायचं, हे बघ मी तुझं अंग पुसतोय. मग काय पुसते, तर पहिल्यांदा त्याला कान पुसून, डोकं पुसून, कान पुसून त्याला मशीन घाला. मशीन घातल्यावर त्याला सांगा की बघ मी तुझं डोकं पुसलं. कसं पुसलं, हे डोकं पुसलं, मी हात पुसले, पाय पुसले बघ. म्हणजे त्याला आपल्या अवयवांचं थोडीशी नॉलेज आपोआपच येईल. तुमच्या बोलण्याने त्याला कळेल की ह्याला हात म्हणतात, ह्याला पाय म्हणतात. मग हळूहळू तुम्ही पुढं की आता आपण तुला कपडे घालूया. मग कपडे, मग 2-3 कलरचे त्याच्या पुढे ठेवायचे ड्रेस. मुलगी असो मुलगा असो, टी शर्ट, मुलं असेल तर टी शर्ट ठेवा 2-3 रंगाचे. मग आज आपण तुला कोणत्या रंगाचा शर्ट घालायचा, मग तो जनरली हाताने दाखवतो. मग हा निळा, हा पिवळा, हा लाल, असे जनरल रंग तुम्ही त्याला शिकवत जा. तो हळूहळू शिकणारच आहे. ते शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. मग आज आपण तुला लाल टी शर्ट घालू, मग लाल टी शर्टला निळी पॅन्ट घालू, काळी पॅन्ट घालू किंवा लाल फ्रॉक घालू. मग तुला काय काय घालायचं आहे ते. मग मुली असतील तर तुम्ही त्यांना बांगडी घालता, काय घालता, टिकली लावता. मग ते सगळं बोलत जायचं. बोलल्याने ते मुलांना कळणार आहे. असं करत करत आपण त्यांना शिकवत जायचं. आता जनरल लहान मुलं असतात, मग आपल्याला प्रश्न पडतो की कसं काय बाई, सारखं किती बोलावं. नाही, पण हे बोलणं गरजेचं आहे. आता मी माझ्या मुलीला कसं शिकवलं, तर माझी मुलगी थोडी मोठी झाली होती, शिकणं थोडं अवघड होतं. पण मी तिला किचन ओट्यावर बसवायचे एक साईडला, गॅसपासून थोडं लांब. मग मी काय करते हा प्रश्न कायम मुलांना, मी काय करते, किंवा थोड्या दिवसांनी ते मुलं आपल्याला विचारतं तू काय करते. तर मग मी असं विचारायचं, अगं मी काय करते. मग ती हाताने ॲक्शन करायची. मग मी त्याला शब्द द्यायचे, अगं मी पीठ मळते, अगं मी भाजी चिरते, बघ मी आता सुरीने टॉमॅटो कापते, बटाटा कापते. किंवा चल भाज्या, आपण बाजारातून एकदम भाज्या आणल्या असतील तर मग चल आपण वाटाणा सोलू, आपण मेथीची भाजी नीट करू, किंवा आपण कोथिंबीर नीट करू. जे जे आपण नॉर्मली शब्द बोलतो
त्याविषयी ते मुलांबरोबर बोलत जायचं. ते बोलण्याने मुलांची शब्दवाढ होईल आणि जसजसे मुलांची शब्दवाढ होतील तसतशी आपली मुलं आपोआपच ते शब्द वापरायला लागतील आणि शब्द हे आपल्या भाषेत शिकवले की मुलांना ती भाषा येते. पुढची भाषा शिकवायला आपल्याला गरजच लागत नाही. ती मुलं शाळेत गेल्यावर आपोआप सुंदरपणे शिकतात, ह्याचा आम्हाला खात्री आहे. त्यामुळं आपण सुरुवातीची जी आपली मातृभाषा आहे ती शिकवणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामध्येच बोलून आपण मुलांना हे ज्ञान द्यायचं आहे. तर आता हे झालं 0 to 5 विषय. आम्ही ह्याविषयीच अजून बोलतो आहोत. पण जर समजा तुमची मुलं पुढं गेलेली आहेत, त्यांना शाळेत जातात, त्यांना काही जनरल प्रॉब्लेम असतील की बाबा मला हे शिकवता येत नाही, त्यांना ते शिकवता येत नाही, तर तुम्ही ते आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे ज्या पद्धतीने आम्हाला अलकाताईंनी शिकवलं आहे त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला नक्की सांगू. धन्यवाद.